शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातील शिवसेनेची ताकद आणि पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला जात असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलंय। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे झालेल्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांची कान उघडणी केली आहे। मी मोठा की तू मोठा हा अहंकार बाजूला ठेवून एक दिलाने काम करण्याचं आवाहन करण्यात आलंय। त्याचबरोबर येत्या काळात 7ही आमदारांना पालक आमदार म्हणून विविध तालुक्यांची जबाबदारी देण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले। शिवसेना जिल्ह्यामध्ये ताकदवान होण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक गंभीरपणे काम करण्याची गरज असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी नमूद केलंय। या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने माहिती पडते की शिवसेनेची ताकद कुठे आहे आणि शिवसेना येणाऱ्या काळामध्ये कुठे कुठे निवडणूक लढू शकते, चांगलं परफॉर्म करू शकते। याच्यासाठीच हा शिवसंवाद दौरा आहे। गेले अनेक वर्ष जे आहे हे बाबा निर्णय असे होत होते की बाबा हा मतदारसंघ आपला आहे की नाही। काही लोक सजेस्ट करायचे, काही लोक सांगायचे वरिष्ठांना की बाबा हा मतदारसंघामध्ये आपली ताकद आहे, या मतदारसंघामध्ये आपली ताकद नाही। आता जे आहे कोणाला सांगायचीच गरज नाही। इथे थेट येऊन जे आहे कुठली ताकद किती आहे, पाणी का पाणी, दूध का दूध, आणि कोण कार्यकर्ता किती काम करतो, कोण जिल्हा प्रमुख किती काम करतो, कोण तालुका प्रमुख किती काम करतो, याची सगळ्यांची नोंद होते। आणि इथे ग्राउंडवरती ग्रासरूटवरती आल्यानंतर सहज तुमच्याशी बोलल्याच सगळी ताकद जी आहे त्या विधानसभेमध्ये तो जिल्हा प्रमुख, पदाधिकारी असेल, तालुका प्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल, युवा सेना, महिला आघाडी काम करतात की नाही हे त्या बैठकीमध्ये जे आहे अंदाज येतो ना। यासह इतरही काही महत्त्वाच्या आणि मोठ्या घडामोडी आपल्याला पाहिजेत, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।